सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मयोगी भारत जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे केंद्र शासनाचं, त्यावर आपल्याला काही ऑनलाईन कोर्सेस करायचे आहेत। तर ते नक्की कोर्सेस कोणते करायचे आहेत, ते कधीपर्यंत करायचे आहेत, तसेच ऑनलाईन कोर्सेस करण्यासाठी आपल्याला कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे किंवा रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे, रजिस्ट्रेशन करण्याच्या कोणत्या 2 पद्धती आहेत याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आय गॉट कर्मयोगी या उपक्रमामध्ये आपल्याला भाग घेण्यासाठी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण iGotKarmayogi.gov.in ही जे संकेतस्थळ आहे त्यावर जाऊन देखील आपण रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा कर्मयोगी भारत हे ॲप आहे, या ॲपवर जाऊन देखील आपण सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करू शकतो। या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत। जवळपास 3260 कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्यापैकी आपल्याला नक्की कोणते कोर्सेस करायचे आहेत याविषयीची माहिती आता आपण समजून घेऊया। पहा, दिनांक 9/7/2025 रोजीचे एक पत्र आहे। या पत्राचा विषय होता 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत मिशन कर्मयोगी आय गॉट या डिजिटल प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवरील 5 कोर्सेस पूर्ण करण्याबाबत। म्हणजे आपल्याला यावर जे अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत त्यापैकी फक्त आपल्याला किती कोर्सेस पूर्ण करायचे आहेत, 5 कोर्सेस पूर्ण करायचे आहेत, हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेऊया। सदर कार्यक्रम हा 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये आपल्याला 125 दिवसाचा कृती कार्यक्रम निश्चित केला आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला ऑनलाईन कोर्सेस करायचे आहेत। यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर सदर प्रणालीवर नोंदणीकृत केलेले सर्व अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी आय गॉट प्रणालीवर उपलब्ध कोर्सेसपैकी ग्रामविकास विभागातील विषयाशी संबंधित आपल्याला 5 कोर्सेस या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला ग्रामविकास विभागाशी संबंधित 2 कोर्सेस आणि अन्य 3 जनरल कोर्सेस असे आपल्याला एकूण 5 कोर्सेस पूर्ण करायचे आहेत। तर ते आता नक्की कोर्सेस कोणते आहेत ते आपण समजून घेऊया। या ठिकाणी आपल्याला समजतं की जनरल कोर्सेस आपल्याला 3 पूर्ण करायचे आहेत आणि डोमेन कोर्सेस आपल्याला 2 पूर्ण करायचे आहेत। म्हणजे आपल्याला एकूण 5 कोर्सेस पूर्ण करायचे आहेत। आता जनरल कोर्सेसची लिस्ट आणि डोमेन कोर्सेसची लिस्ट आपल्यासमोर दिलेली आहे। पहा, या ठिकाणी आपल्याला जनरल कोर्सेस 10 दिलेले आहेत, त्या कोर्सेसचे नावं देखील दिलेले आहेत, तसेच त्यांचा ड्युरेशन पिरियड किती असणार आहे, म्हणजे एकूण कालावधी किती असणार आहे त्या कोर्सेसचा हा देखील दिलेला आहे। यापैकी आपल्याला कोणतेही 3 कोर्सेस निवडायचे आहेत आणि पूर्ण करायचे आहेत। तसेच डोमेन कोर्सेस देखील आपल्याला या ठिकाणी 6 दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला 2 कोर्सेस पूर्ण करायचे आहेत, त्यांचा कालावधी देखील दिलेला आहे आणि नाव देखील या ठिकाणी दिलेलं आहे। तर कर्मयोगी भारत या प्लॅटफॉर्मवर विविध कोर्सेस उपलब्ध आहेत, त्यापैकी आपल्याला 5 कोर्सेस करायचे आहेत। कोणते कोर्सेस करायचे आहेत हे आता आपण पाहिलं। कोर्सेस करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्याच्या मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 2 पद्धती आहेत। आपण ऑनलाईन पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा मोबाईलवर ॲप डाउनलोड करून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो। तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण प्ले स्टोअरला जायचं आहे। प्ले स्टोअरला गेल्यानंतर आय गॉट कर्मयोगी भारत हे काय करायचं आहे, आपल्याला ॲप सर्च करायचं आहे। हे ॲप सर्च करून सर्वप्रथम आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। पहा, इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप आपल्याला काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं हे पेज येईल, कर्मयोगी भारत। पहा, या अंतर्गत आपल्याला विविध प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध आहेत। रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण हिंदी किंवा इंग्रजी आपल्या सोयीनुसार भाषा निवडायची आहे। आता मी या ठिकाणी इंग्रजी ही भाषा निवडली आहे। त्यानंतर आपल्याला खाली साइन इन टॅब दिसत आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। साइन इन टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर 2 पर्याय असतात, एक तर लॉग इन विथ पासवर्ड किंवा लॉग इन विथ OTP। तर आपण जर यापूर्वी ऑनलाईन पोर्टलवर जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर लॉग इन विथ पासवर्डनुसार आपण या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। तर आता आपण या ठिकाणी लॉग इन विथ OTP नुसार काय करणार आहोत, रजिस्ट्रेशन करणार आहोत। मग या ठिकाणी आपल्याला ईमेल ID किंवा आपला मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे। या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर प्रविष्ट करत आहे। मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला मोबाईलवर 6 अंकी एक काय येणार आहे, OTP येणार आहे। 6 अंकी OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। खाली सबमिट हा टॅब दिसत आहे, आपण सबमिट या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम आपण आपली प्रोफाईल अपडेट करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपण या प्रोफाईल पिक्चरवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला फोटो ठेवायचा आहे किंवा कोणताही आपण आयकॉन ठेवू शकतो। प्रोफाईल फोटो अपडेट केल्यानंतर आपल्याला आपला स्टेट निवडायचा आहे। स्टेट निवडल्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट देखील निवडायचा आहे। या ठिकाणी मी माझा डिस्ट्रिक्ट निवडत आहे। आपली प्रोफाईल आता 50% अपडेट झालेली आहे। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल गेल्यानंतर अबाउट मी या ठिकाणी देखील आपल्याला काही माहिती भरायची आहे। त्यानंतर आपली काही डिटेल्स या ठिकाणी आलेले आहेत। सर्व्हिस हिस्ट्री देखील आपल्याला या ठिकाणी भरायची आहे, ते आपण सर्व्हिस हिस्ट्री भरून घ्यायची आहे।
सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये आपल्याला ऑर्गनायझेशन किंवा मिनिस्ट्री लिहायची आहे, डिजिग्नेशन लिहायचं आहे, त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे, स्टेट निवडायचे आहे, त्याचबरोबर आपण नोकरीला कधी लागलो ती आपली स्टार्ट डेट देखील या ठिकाणी आपल्याला अपडेट करायची आहे। ही सर्व माहिती आपण काय करायची आहे, अपडेट करायची आहे। त्यानंतर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण थोडक्यात आपल्या सर्व्हिसविषयी माहिती लिहायची आहे आणि त्यानंतर ॲड या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे। आपली शैक्षणिक पात्रता जे काय आहे ती आपण या ठिकाणी भरून घ्यायची आहे। या ठिकाणी मी माझी शैक्षणिक पात्रता भरत आहे। आपण एकापेक्षा जास्त देखील आपला शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव या ठिकाणी ॲड करू शकतो। संपूर्ण माहिती आपण भरल्यानंतर खाली जो आपल्याला ॲड टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे। ॲड टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली सर्व माहिती सक्सेसफुली अपडेट झाल्याचे या ठिकाणी मेसेज येत आहे। आपली माहिती सर्व या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट झालेली आहे। त्यानंतर खाली आपल्याला अचीवमेंट हा एक टॅब आहे, तो देखील आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। अचीवमेंट टॅबमध्ये आपल्याला आपल्या सेवा कालावधीमध्ये जर आपल्याला कुठला पुरस्कार मिळाला असेल किंवा विशेष काही कामगिरी केली असेल किंवा विविध प्रकारचे आपण प्रशिक्षण पूर्ण केले असेल राज्य लेवल किंवा जिल्हा लेवल किंवा नॅशनल लेवलला, तर त्याविषयीची माहिती लिहायची आहे। त्या संदर्भात आपल्याकडे काही जर पुरावे असतील तर ते PDF स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, अपडेट करायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला आपल्या प्रोफाईलसाठी सर्व माहिती भरायची आहे आणि आपली प्रोफाईल या ठिकाणी काय करायची आहे, 100% अपडेट करायची आहे। या ठिकाणी आपण आपली प्रोफाईल किती % पूर्ण केलेली आहे ती देखील टक्केवारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय गॉट कर्मयोगी या ऑनलाईन पोर्टलला कशा प्रकारे आपण भेट द्यायची आहे, कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे, तसेच प्रोफाईल कशा प्रकारे अपडेट करायची आहे याविषयीची माहिती पाहिली। आपण आतापर्यंत कोणताही कोर्स केला नसल्यामुळे इन प्रोग्रेसमध्ये आपल्याला 0 दिसत आहे, सर्टिफिकेट देखील 0 दिसत आहे, लर्निंग आवर्स देखील आपले काय आहेत ठिकाणी 0 आहेत। तर यापुढील व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे कोर्सेस पूर्ण करायचे आहेत, कोणते कोर्सेस पूर्ण करायचे आहेत, तसंच सर्टिफिकेट कोर्सेस पूर्ण केल्यानंतर कशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।